आता मी स्वच्छ आपले हे पाकळ्या ज्या आहेत ना, मला जास्त अंधार झाला की दिसत नाही, तेव्हा आता सकाळ सकाळच निवडून स्वच्छ करून ठेवते आणि नंतर मग तुम्हाला रेसिपी करताना दाखवते. आज जरा शेतात मला काम आहे. हे आपल्या जे फरशा आहेत ना, या खिडकीच्या जे फरशा आहेत ते लावून घ्यायच्यात आणि गवंडे आल्यात, काका गेल्यात पुढं सिमेंटचं पोतं घेऊन, आणि मला जरा स्वयंपाक करायचा होता, भाजी करायची होती म्हणून मी मागं राहिले. तर आता माझं पण झालं आहे काम. तर हे आता एवढं निवडते आतूला आवरूस तर, आणि मग जातो. गाईज बघा, हे बघा पाकळ्या एवढ्या काढल्या निवडून, आणि हे बघा कचरा बघा किती निघाला. तर हे देठं आणि हे पानं जे आहेत ना खराब झालेली, यात छोटी छोटी बारीक किडा असतात पावसाळ्यात, त्यामुळे सगळं स्वच्छ निवडायला लागतात. हे बघा पानं बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा हे अशी अशी पानं असतात ना, हे काढून टाकायचं. आणि हे काय आपल्याला खाली बाहेर फेकायचं नाही आहे, हे आपल्या झाडाच्या खतात टाकायचं. झाडाच्या जिथं खत केलं आहे ना मी, तिथं मी कायमच टाकते, असं भाज्यांचं असू द्या, फुलांचं, फळांचं. तर ही तिथं जाणार आहे, ही काय खाली वेस्ट नाही जाणार, हे आपलं वाया जात नाही. ह्याचा खत होतं आहे, ह्याचं गुलकंद होणार. तर हे बघा हे असं माझं चालू असते काम. तर आता हे बघा असं स्वच्छ पाकळ्या केल्या, आणि आता हे बघा पाणी टाकलं, स्वच्छ धुवून घेते मोठ्या पातेल्यात आधी. असं जरा बारीक, एकदम बारीक असा छोट्या छोट्या मुंग्या असतात ना, तशा मुंग्यासारखं पण असते थोडं किडं. तर ते एखादी मुंगी असले तर ती पण निघून जाईल. आणि नंतर मग आता या पेज पाण्यानं आणि एकदा धुते. तर ह्यातनं काढते आणि मग तुम्हाला आणि दाखवते. हे बघा आता स्वच्छ धुवून घेते आणि एकदा एक तांब्यावर पाणी टाकून आणि एकदा पाकळ्या धुवून घेणार स्वच्छ, मग त्यात तुम्हाला दाखवते काय करणार आहे. तर बघा हे आपल्या पाण्यात बघा किती कचरा दिसतोय ना, हे बघा बारीक कचरा असतो. बघा फुलांच्या पाकळ्यांना चिकटलेला असते बारीक बारीक बारीक, एकदम मुंग्यासारखे काळे किडा असतात, आणि एकदम बारीक न कळत दिसत पण नाही आपल्याला, एवढे बारीक किडा असतात. हे मोठ्या पातेल्यात घेऊन पाकळ्या धुतल्या ना, तर पाकळ्यांचा सगळं मागं पुढं लागलेला कचरा सगळा निघून गेलेला आहे. आता बारीक जी धूळ, काय छोटे छोटे किडा असलेले, पानांचा फुलांचा कचरा लागलेला असला तर धूळ माती सगळं काय असे ते मोठ्या पातेल्यात घेतलं, खळखळ धुतलं की सगळं पाकळ्या एकदम स्वच्छ होऊन जाते. तर तुम्हाला दाखवते. हे बघा किती स्वच्छ झाल्यात बघा पाकळ्या, काही पण दिसत नाही, एक पण कचरा दिसणार नाही तुम्हाला आता. तरी पण मी आता आणि एकदा आपल्या पेयच्या पाण्यानं पाकळ्यांना पाणी टाकणार आहे सगळं तांब्यावर, आणि सगळं नितळून घेणार. मग गुलकंदमध्ये काय काय टाकतात ते तुम्हाला दाखवते. हे बघा आता साखर घेतल्या, आणि हे बघा मध, हे मध पण टाकणार. तर असं आपल्या गुलकंदसाठी जास्त काही लागत नाही. फक्त आता कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवते. आणि आपल्या झाडांची फुलं वाया न घालवताना आपल्याला गुलकंद पण मिळतंय. आपण घरात करतो ना ते स्वच्छ असतं आणि निरोगी. आणि बाहेरचं जे असतं ना, कसं पण पाकळ्या उघड्यावर हे टाकलेल्या असते त्या, आणि कसं पण तोडवलेलं असतं, आणि ते कसं पण केलेलं असतं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं ना घरात झाडं लावा गुलाबची, आणि झाडाचं आपलं स्वच्छ आणि सुंदर गुलकंद करून खावा. तर शरबत पण होतं आहे गुलकंदचं, आणि गुलकंदचं आपल्या असं पण आपल्याला पानात घालून खायला येते, आणि आपल्याला गुलकंदची मोदक पण करायला येतात, आणि आपल्याला भातावर शिऱ्यावर जर टाकायचं असलं तर या अशा पाकळ्या पण टाकल्या तर चालतात. आता बघा ही आता साखर घेतलेली आहे, साखर आणि आता फुलं आपल्या स्वच्छ निवडून पाकळ्या करून स्वच्छ धुवून धावून आता घेतलेला आहे. आता फक्त या पाकळ्यातनी साखर जरा जरा घालायची आणि चुरा करायचं. ते बघ इथं कचरा किती निघालाय. म्हणजे फुलं असून सुद्धा आपण असं नाही समजू शकत की आपल्या घरातलीच फुलं तर स्वच्छ असतील, तर एवढा कचरा निघालाय हे की नाही. तरी ते 2-3दा धुतलेला आहे. हां 2-3दा धुतलेला एवढा कचरा निघालाय बघा. फुलात नाही असतंय पावसाळ्यात. आणि आता हे असं फक्त असं करायचं आपल्याला हातानं, आणि ही साखर असते ना, साखरातच आपोआप पाकळ्या बारीक होऊन जातात. आणि एकदम मऊ करायचं नाही ना आपल्याला, त्यामुळं मिक्सरला करायचं नाही, हातानंच आपलं गुलकंदसाठी हे पाकळ्या अशा चुरा करून घ्यायच्या. साखर लागेल हां, असं जसं आपण मसाल्याला मीठ टाकतो का नाही, तसं साखर अशी थोडी थोडी टाकायची. तर आता हे बघा आपलं मध पण थोडासा घालायचा. तर असं हे आपलं मधला एकजीव करून घ्यायचा पाकळ्यात, आणि ते उन्हात जर ठेवला ना 2-3 दिवसात
चांगलं गुलकंद तयार होत आहे. आता ऊन नाही आहे तर आता मी हे फक्त 5-6 दिवसात चांगलं होऊन जाते. आणि ऊन आले काचाच्या भरण्यात हे भरायचं आणि गुलकंद तयार. 2-3 दिवस जर उन्हात ठेवलं ना तर गुलकंद तयार झालेलं असतंय. फक्त 2-3 दिवस उन्हात ठेवायचं काचाच्या भरणीत भरून. आता सध्या माझ्याशी काचाची भरणी आहे ना ते मोकळे आहे त्यामुळे मी आता हाय असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि साखरेचा चांगला घट्ट पाक होते आणि गुलकंद तयार होते. हे पाकळ्या जे आहेत ना जे साखरेच्या पाकातच मुरून एकदम छान गुलकंद तयार होते. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि आपल्याला हे फालुदा बनवायला कामाला येतोय गुलकंद, पानात खायला गुलकंद कामाला येते आणि शरबत पण बनवायला गुलकंद कामाला येते. आणि डोळ्यासाठी तर आपलं हे चांगलं आहे गुलकंद, एकदम गुणकारी. तर आपल्या गुलाबच्या जे झाडाच्या जे फुलं असतात ना ते न वाया घालवता असं गुलकंद तयार करा आणि घरात सगळ्याला खायला आपलं करून ठेवलं तरी चालतंय. आणि ट्राय करून नक्की बघा.